खेळ जो तो म्हणतोय आपल्याच घर नाही कशाचा कोणाला मेळ सत्यनारायणा पूर्वीची मुलं घाबरायचे आणि आताची मुलं रोडनं जर आपण बघितलं तर 25 वाली पुडी एका हातामध्ये आणि दुसरी पुडी एका हातामध्ये मिक्स करून खाडकोड 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 जणू काय गल्लासामध्ये वाळलेला हरभरा टाकले बुवा अशी तर आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि 15 वर्ष बोलणं कंप्लीट नाही तरी सुद्धा बिअर बार मध्ये मुलं आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून काय म्हणतो बघा
लांबच कशाला समोर लाईव्ह उदाहरण आहे बघा या काढून नको बघा आणि कामाधंद्याकडे शाळेकडे लक्ष लागत नाही मुलांचं हातामध्ये मोबाईल मोबाईलचा जमाना इतका भारी आहे बघा आपण एखाद्या चौकामध्ये बघितलं किंवा एखाद्या चौकामध्ये एखाद्या गल्लीमध्ये 10-12 जण अशी लाईन बसलेली असते आणि प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आता त्या मोबाईलला बोटाला घालाय पण नवीन फॅशन आले हो बटणे बघितले का बोटाला अडकवायला गेम खेळताना हा तुला माहिती आहे ना पबजी खेळताना साईडनं जर पबजी वाल्यांच्या कडून कोणी जाऊ नये म्हणजे एखाद्या 4-5 जण पबजी खेळत असतील आणि अचानक एखादा नौका माणूस तिथे गेला तो घाबरूनच मारला का त्याचं उदाहरण सांगतो बघा कारण की पबजीचा असं आहे प्रत्येकाच्या कानामध्ये हेडफोन हातामध्ये ते मोबाईल मधल्या गेमचं पण जर साईडला जर एखादा चालत गेला करमार गेला आणि हे कुठे थांबलं पाहिजे म्हणून काय म्हणतो बघा अशीच प्रार्थना कारण की बघा पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आहे लग्न सोहळा पार पडला की प्रथमता सत्यनारायण महापूजा मग तिथून पुढचा प्रवास आणि आजच्या या पूजेनिमित्त आमचे बंधू सन्माननीय जनार्दन दादा